अंतर्गत मौखिक साधने काय, लिखित साधने काय आणि त्यानंतर पाहिलेली भौतिक साधने, या तीनही प्रकारांचा काल अभ्यास केला. त्यामध्ये आपण कथा, कादंबरी, पोवाडे, वास्तुरचना सर्व बाबी काल पाहून झालेल्या होत्या. लिखित साधनांमध्ये सुद्धा पाहिलं की पत्र, त्याच्यानंतर चरित्र, आत्मचरित्र, निबंध, इतर काही पोवाडे साहित्य वगैरे जे काही आता समजा लिखित स्वरूपात असतील, बखरी वगैरे, त्या सर्व बाबी आपण पाहत होतो. इयत्ता 8वीचं प्रचलित पुस्तक आहे, आता जे पाठ्यक्रमामध्ये शिकवल्या जात आहे, या पुस्तकाच्या अनुषंगाने आपण अभ्यास करत आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पुस्तकाचं वैशिष्ट्य इंग्रजाच्या आगमनापासून ते आपल्याला भारतीय स्वातंत्र्य लढ्यापर्यंत, त्यानंतर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढा जो काही झाला, संयुक्त महाराष्ट्रामधून स्वतंत्र महाराष्ट्र, या सर्व घटकांचा अभ्यास यामध्ये दिलेला आहे. आणि इथून पुढं नागरिकशास्त्र विषय सुद्धा यामध्ये समाविष्ट केलेला आहे. आपण शिकत असताना काल पाहिलं की आपल्याकडं लिओनार्दो दा विंची हा चित्रकार आपण पाहिला काल, आणि त्यानं काढलेल्या 2 कृती अजरामर झालेल्या होत्या, त्यामध्ये टू द लास्ट सफर आणि मोनालिसा, या चित्रकृतींचा काल आपण अभ्यास केला. यानंतर आता पुढील आपलं जे काही समजा अभ्यासाचं मार्गक्रमण आहे त्याकडे आपण वळूयात. मग या सर्व प्रकारानंतर भारतामध्ये आता युरोप आणि भारत यांच्यामध्ये संबंधाचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. मग या चळवळीनं काय झालंय, प्रबोधन चळवळ सुरू झाली भारतामध्ये. कारण तर का, आता आधुनिक ज्ञान भारतामध्ये येऊ लागलं होतं, आधुनिक जगाशी आपला संपर्क येऊ लागला होता. युरोप हा विकसित असणारा देश, ज्यामध्ये ज्यांच्या लोकांमध्ये काही व्यावसायिक कला असतील, इतर साहित्य असेल, इतर काही त्यांच्या विशेष बाबी असतील, या सर्व बाबी घेऊन आपल्याकडे ते आता येत होते. व्यापार करण्याच्या दृष्टीने भारतामध्ये त्यांची पावलं वळायला सुरुवात झालेली होती. पहिल्यांदा लक्षात घ्या, इंग्रजांच्या बाबतीत किंवा युरोपियनांच्या बाबतीत एक वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, हातामध्ये तराजू आणि तलवार या 2 गोष्टी ते सोबत घेऊन आलेले होते. हातामध्ये तराजू आणि तलवार. आता तराजू म्हणजे काय, तर त्यावेळेसचं हे तराजू म्हणजे कशासाठी, त्यावेळेसच्या वस्तू मोजण्यासाठी. तराजू म्हणजेच व्यापार. तराजू म्हणजे काय, तराजू म्हणजे व्यापाराचे निशाणी, व्यापाराची म्हणजे एक वजन माप ज्या पद्धतीने मोजतो ना आपण, कशामध्ये मोजतो वजन माप, आजचे आधुनिक तराजू आहेत, आपल्याकडे आधुनिक काटे आहेत, पण त्यावेळेस तसे होते का? नाही सर, तराजूचा नाही, वापर कर. तराजूचा वापर केला जायचा. आणि तलवार का मग सोबत आणली त्यांनी, तलवार का आणली असेल बरं? जसं वसाहत तराजू स्थापन कर. नाही, तराजू जसं समजा आपल्या व्यवसायाचं प्रतीक, मग या व्यवसायाचं सुद्धा आपल्याला रक्षण करता आलं पाहिजे. वेळ प्रसंगी आपल्याला आपल्या व्यवसायाचं, आपल्या संस्कृतीचं, आपल्या मार्गक्रमणाचं सुद्धा आपल्याला रक्षण करता आलं पाहिजे. जर आपल्या व्यापारपेठेवर आता पहा, चढाओढ कशी असते, तुम्ही एखादं दुकान टाका, तुमच्या शेजारी दुसरं दुकान नव्यानं त्याच प्रकारचं तयार होत आहे, म्हणजे स्पर्धेमध्ये, व्यवहारामध्ये चढाओढ निर्माण होईल ना. आता समजा एखाद्या गावामध्ये एकच किराणा दुकान आहे, असं होईल का? खूप दुकान असते सर. खूप दुकानं असणार आहेत, म्हणजे आणि नाविन्यपूर्णता काय असेल, प्रत्येक जण काहीतरी आपलं वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, प्रत्येक जण काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करेल. म्हणून ती व्यापाराची जी मक्तेदारी आहे ती वाढत जाईल, आणि ज्यांचा व्यापार यामध्ये कमकुवत पडेल तो काय होईल, मागे लोटला जाईल. म्हणजे व्यापाराचं सुद्धा अस्तित्व आपल्याकडे जर आता याच्यानंतर काय झाले पहा, स्पर्धकच नसेल, हॅलो सर. आवाज नाही येते सर तुमचा. सरांचं नेटवर्क थोडं कट झालेलं आहे, कंटिन्यू राहा तर येतीलच, कम बॅक करतील, बरेच कम बॅक. सरांच्या नेटवर्क इश्यू झाल्या कारण पूर्णपणे बाहेरच पडले. कितवीचा इतिहास पाहत होते सर? सॉरी, नेटवर्क प्रॉब्लेम आल्यामुळं थोडस बाहेर गेलो होतो मीटिंग मधून. तर जे काही स्पर्धा आहे, म्हणजे जर स्पर्धकच नसेल तर व्यापाराला सुद्धा काय मिळेल, आपलं वर्चस्व स्थापन होईल. आपलं वर्चस्व स्थापन झाल्यानंतर त्या व्यवहाराशी संबंधित, त्या वस्तूंच्या संबंधित आपली मक्तेदारी निर्माण होईल. मग ही सर्व मक्तेदारी जी आहे ती मक्तेदारी आपण मोडीत काढताना इंग्रजांनी काय, कोणती युद्धनीती वापरली, काय केलं, हे सगळं पाहणं आवश्यक ठरणार होतं. मग याच दरम्यान काय झालं,
1450च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. पहा, 1450 वर्ष लक्षात ठेवायचं. 1450 जर्मनी जोहान्स गुटेन्सबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला. आता या छपाई यंत्रामुळे काय झालं? छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व नवे जे काही ज्ञान असेल ते समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागलं. जसं आपण कालच्या भागामध्ये काही पाहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पाहिलं होतं की जी संस्कृत भाषा होती, लोकांची बोलण्याची भाषा होती का ती? नाही, मराठी लोक भाषा. बोलायचे मराठी, आणि जी काही भाषा होती ती संस्कृत ग्रंथांची किंवा लिखाणाची भाषा संस्कृत होती. ती लोकांपर्यंत पोहोचत नव्हती, लोकांना ती समजत नव्हती. मग अशाच वेळेस काय झालं, आता तोंडी तोंडी चालत आलेल्या गोष्टी सुद्धा कालांतराने बदलणार होत्या. म्हणून जोहान्स गुटेनबर्गने ज्यावेळेस छापखाना काढला, त्या छपाई यंत्रामुळे काय झालं, नवनवीन ज्ञान, नवनवीन विचार हे छापले जाऊ लागले. त्याची पुस्तकं तयार होऊ लागली, त्याचे ग्रंथ स्वरूपामध्ये, चरित्र स्वरूपामध्ये त्याची छपाई होऊ लागली, आणि हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचू लागलं. मग हे सर्वांपर्यंत पोहोचणारे ज्ञान लोकांच्या ज्या काही आकलनाच्या क्षमता आहेत त्या वृंदावत नेऊ लागलं. म्हणजे आपल्या इथं जरी भारतामध्ये जरी शिक्षणाचा अभाव असला तरी जगामध्ये इतर ठिकाणी शिक्षण पोहोचलेलं होतं का नाही? पोहोचलेलंच होतं. युरोपियन लोक जर आपल्या भारतामध्ये येऊन व्यापार करत असतील तर मुळातच आपल्याकडं त्यांचं शिक्षणाचा ओढा होता, त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं, त्यांच्याकडे आधुनिक ज्ञान होतं, तेव्हाच ते आपल्याकडे आले. आपल्याकडे काय होतं? आपल्याकडं कपडा. धार्मिक बाबी काही असतील त्यामध्ये सांगितलं होतं आपल्याला की समुद्र पर्यटन करणे, समुद्र उल्लंघन करणे आपल्याला निषिद्ध आहे. म्हणजे समुद्राच्या पलीकडे जायचंच नाही, समुद्राच्या पलीकड कोणीही जायचंच नाही. मग हे आपल्याला कशामध्ये अडकवलं होतं त्यांनी? त्यावेळेसच्या काळात ज्या काही रचना होत्या या धार्मिक ग्रंथांमध्ये किंवा रूढी परंपरांमध्ये आपल्याला त्यावेळेस त्यांनी अडकून टाकलेलं होतं. मग या अडकून पडलेल्या समाजाला जर आपल्याला समजा समुद्र उल्लंघनच मान्य केलेलं नसेल, निषिद्ध ठरवलेलं असेल, तर मला सांगा, आपण त्यांच्या पलीकडे जाऊन युरोप, अमेरिका, इंग्लंड या ठिकाणी जाऊन व्यापार करण्याचं आपल्या डोक्यामध्ये तरी येईल का त्यावेळेस? ज्या नाही वेळेस सर. आपल्याला नाही येणार. मग आता या युरोपियन देशातले लोक जर आपल्या भारत देशामध्ये येऊन व्यापार करत असतील तर त्यांनी कुठेतरी आधुनिकतेची कास धरलेली असेल, आधुनिक व्यवहारांची, आधुनिक विचारांची त्यांनी सरणी काहीतरी पकडली असेल, बरोबर ना? कारण आपल्या इथून जर आपण बाहेरच पडणार नाही तर आपल्या जगाला आपल्या इथला व्यापार काय आहे, आपल्या इथलं उत्पन्न काय आहे, आपल्या इथल्या संस्कृती काय आहे, परंपरा काय आहेत, याचं ज्ञान होईल का जगाला? नाही सर. नाही होणार. म्हणून आपण ज्या काही भूमिका होत्या त्या आता सुरुवातीला युरोपियन देशाकडून आता आपल्याकडे त्यांचं आगमन झालेलं आहे, आणि आता नवीन नवीन काही विचार प्रवाह आहेत हे जर्मनीमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली होती छपाई यंत्राच्या शोधामुळं. पहिल्यांदा आपण पाहूयात आज. आता इथं दिलेली जी काही भूमिका आहे यामध्ये भौगोलिक शोध लागले होते. भौगोलिक शोधामध्ये काय झालं? भौगोलिक म्हणजे भूमीचे शोध. भूमीच्या शोधामध्ये आता काही देशांचा भूखंड असतील, इतर काही खंड असतील, जसं आपण अमेरिका खंड, आफ्रिका खंड म्हणतो, यांचा शोध घेण्याचे मार्ग आता वेगवेगळे मार्ग शोधण्याचा प्रयत्न लोकांच्या मनामध्ये येऊ लागला होता. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेलं कॉन्स्टँटिनोपल हे बंदर जिंकून घेतलं. कॉन्स्टँटिनोपल हे नाव महत्वाचं आहे, आणि हे 1453 मध्ये ऑटोमन तुर्की लोकांनी बायझंटाईन साम्राज्याचं राजधानी असलेलं कॉन्स्टँटिनोपल, ज्याला इस्तंबूल असे म्हणतात, हे जिंकून घेतलं. आता या राजधानीला जिंकल्यामुळे काय झालं? या बायझंटाईन साम्राज्य जे आहे याच्या व्यवहारावर, याच्या अधिकारावर मर्यादा आल्यात. आता या ऑटोमन तुर्कांचं त्या ठिकाणी काय झालंय? वर्चस्व निर्माण झालंय. आणि या तुर्कांची जी राजधानी होती ती जिंकल्यामुळे काय झालं? या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग जात होते. खुष्कीचे व्यापारी म्हणजे, खुष्की म्हणजे काय बरं? खुष्कीचे मार्ग म्हणजे काय? जमिनी खालून केलेलं. जमिनी खालून केलेली का? नाही, जमिनी खालून म्हणता येणार नाही. दोन देशांच्या अंतर्गत व्यवहारासाठी समुद्रमार्गे जे काही गुपित मार्ग होते, गुपित मार्ग म्हणजे जे कुणालाही माहित नव्हते, जसं आपण पळवाटा म्हणतो, आपल्या गल्लीबोळातल्या पळवाटा हे आपल्यालाच माहित राहतात. आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशातली प्राथमिक माहिती आपल्यालाच असते. म्हणजे ज्या तुम्ही गल्लीमध्ये राहत असाल त्या गल्लीच्या सगळ्या गल्ले, बोळी, रस्ते तुम्हाला माहित असतात, बरोबर? मग व्यापाराच्या दृष्टीने काय खुष्कीचे मार्ग का होते? कारण व्यापाराचं जे काही आधुनिक स्वरूप आता निर्माण होऊ लागलं होतं, युरोपामध्ये जे काही प्रबोधन झालेलं होतं, यामुळे व्यापाराचा रोष वाढलेला होता, ओघ वाढलेला होता, आणि स्पर्धा निर्माण झालेली होती. मग हे खुष्कीचे मार्ग का? तर तिथून जे काही गुपित मार्गाने व्यवहार होत होते किंवा लपून मार्गाने जायचे. मग हे काय झालं? समुद्री मार्गे जहाज जर गेली तर काय होणार होतं? आता जर समुद्री मार्गे एखादं जहाज गेलं व्यापाराचं साहित्य घेऊन, काय केलं जात असेल बरं त्यावेळेस त्यांना?
सर, इतर चोरी होत होती इतर का? युरोपियन राज्य असतील सगळं, त्यांनी काय केलं असतं त्या जहाजांना? चोरी होत होती का सर? चोरी नाही होत होती. त्यांना अडवलं जाऊ शकत होतं, त्यांच्यावरती जास्त कर लावला जाऊ शकत होता किंवा त्यांचं सामान जप्त केलं जाऊ शकत होतं. कारण जी काही व्यापाराची मक्तेदारी होती ती एका विशिष्ट प्रदेशाकडे निर्माण झालेली होती आणि इतर राज्यांना व्यापार करणे, इतर देशांना व्यापार करणे ही परंपरा आणखी काही सुरू झालेली नव्हती. आता एकमेकांचे स्पर्धक कसे निर्माण होतील, स्पर्धक कसे वाढतील, या जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला समजू लागेल. मग या आता हे खुशकीच्या मार्गाने व्यापार होऊ लागला, पण काय झालंय, तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे पहा युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. आता हे अंतर्गत मार्ग होते, खुशकीचे मार्ग म्हणजे अंतर्गत मार्ग होते त्यांचे. आता या अंतर्गत मार्गामुळे काय झालं, हे मार्ग तुर्कांनी आता हा प्रदेश जिंकून घेतला, कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतलं. मग तुर्कांनी काय केलं, हे जे अंतर्गत मार्ग होते व्यापाराचे ते कायमचे बंद करून टाकले. पहा बंद केल्यामुळं आता युरोपियन देशांना इकडे येणं शक्य झालं का? जसं मी उदाहरण देतोय तुम्हाला, पहा आता एक उदाहरणामध्ये इथं काहीतरी आकृती काढतोय मी. आता पहा, आता इथं काय केलंय, हा एक प्रदेश आहे, हा आहे मुंबई, संकल्पना चित्र आहे असं समजून घ्या. आणि या देशाला आहे अमेरिका. आता दोन म्हणजे भारत आणि ही भारत समजा आपण, भारत आणि अमेरिका याच्यामधला एक समुद्र मार्ग आहे. आता इथून रोजचे व्यवहार होत होते, पण काय झालंय, आता इथं असलेल्या ब्रिटननं काय केलंय, ही मुंबई जिंकून घेतली. ब्रिटन देशांनी काय केलं, या इंग्रजांनी ही मुंबई जिंकून घेतली. आणि यांनी काय केलं, आता हा जो इकडं अमेरिकेकडे जाणारा व्यापारी मार्ग समुद्रातून होता, हा मार्ग त्यांनी अडवून धरला. कोणी अडवला हा मार्ग? ब्रिटनने किंवा इंग्रजांनी. मग आता या अमेरिकेला जर या मुंबईकडे किंवा भारताकडे जायचं असेल तर नवीन मार्ग शोधणं गरजेचं पडलं की नाही? हो सर. कारण हा मार्ग त्यांनी बंद केला. कोणी बंद केला? इंग्रजांनी बंद करून टाकला हा मार्ग. मग भारताशी असलेला अमेरिकेचा व्यापार थांबला का नाही? हो सर. थांबला. म्हणून आता अमेरिकेला काय झालंय, एक नवीन मार्ग शोधण्याची गरज पडली की भारताकडे तर आम्हाला जायचंय, व्यापार तर करायचा आहे, पण इंग्रजांनी हा मार्ग बंद केल्यामुळे आता आम्हाला काहीतरी नवीन मार्ग शोधावा लागेल. मग असे जे काही नवीन मार्ग होते, कुठले, जे युरोपीय देशांना आशियाकडे जाण्यासाठी, युरोपीय जे देश होते की नाही त्यांना या तुर्कस्ताननं त्यांना अडवलंय. म्हणून आता या युरोपीय देशांना आशियाकडे जाताना नवीन मार्ग शोधणे गरजेची वाटू लागली आणि यातूनच भौगोलिक शोधाचं एक नवं पर्व सुरू झालं. आता म्हणजे संशोधन व्हायला लागलं मार्गाचं, कशाचं, देश कोणत्या बाजूला कोणता आहे, आपल्याला कसं जाता येईल, आपण त्या मार्गाने जर गेलो तर आपला व्यापार त्या ठिकाणी होईल की नाही, यासारखं काहीतरी संशोधनात्मक बाबी आता भौगोलिक प्रदेशाच्या संदर्भाने युरोपीय देशांना जाणवू लागल्या. मग आता जर व्यापार टिकवायचा असेल तर मार्ग महत्वाचे आहेत, मार्गच नसतील तर व्यापाराचं साहित्य आपल्याला नेता येणार नाही. म्हणून या संशोधनाच्या अंतर्गत काय झाले पहा, काही बदल झालेत. 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला. पहा आता खलाशी म्हणजे काय बरं? प्रवासी का सर? प्रवासी म्हणजे बरोबर, पण खलाशी कशाला म्हणतात? खलाशी, खलाशी हा शब्द प्रवासाशी संबंधित आहे, पण कशाद्वारे प्रवास? समुद्रातील प्रवास. समुद्राचा प्रवास, जहाजामार्गे केलेला. मग हा बार्थोलोम्यू डायस जो होता की नाही, हा पोर्तुगीज खलाशी निघाला. कशाचा शोध घेण्यासाठी निघाला हा? भारताचा शोध घेण्यासाठी निघाला. शोध घेण्यासाठी निघाला. कारण भारतासोबत आता काय करायचं होतं, युरोपियन देशांना व्यापार वाढवायचा होता आणि हे निघालेत. परंतु काय झालं, आफ्रिकेच्या दक्षिण टोकावर तो पोहोचला आणि तिथंच जे काही केप ऑफ गुड होतं, दक्षिण आफ्रिकेचं जे शेवटचं टोक होतं दक्षिण, त्याला नाव होतं केप ऑफ गुड होप, म्हणजे आशेचं शिखर. याला आफ्रिकेच्या लोकांनी काय म्हटलेलं आहे? आशेचं भूशिखर, आशेचं शिखर. मग या ठिकाणी तो येऊन पोहोचला. आता केप ऑफ गुड या ठिकाणी पोहोचल्यामुळे काय झालं, त्याला कळालं, कोणाला, या बार्थोलोम्यू डायसला कळालं की जर आपण समुद्रमार्गे जर प्रवास केला तर कुठं ना कुठं आपण काय करतो, जमिनीवर पोहोचतो, भूखंडावर पोहोचतो. म्हणजे समुद्रामार्गे जर आपण प्रवास केला तर एका ठिकाणी कुठेतरी समुद्र किनारा लाभणार आहे आपल्याला, लाभेल की नाही? हो सर. लाभेल. म्हणून तो फिरत फिरत गेला आणि आफ्रिकेचा जो दक्षिण टोक आहे तिथं आला आणि त्याला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो पोहोचला त्याने त्याला नाव दिले केप ऑफ गुड होप. होप म्हणजे काय बरं? इंग्रजी शब्द आहे होप, HOPE.
होप आशा. म्हणजे काय? आशा. त्याला आशा निर्माण झाली. कशाची आशा निर्माण झाली त्याला? होप म्हणजे भारतात आशा, अपेक्षा. हा, की म्हणजे या समुद्र मार्गे ठिकाणी व्यापार कुठेतरी करू या ठिकाणी असं ज्या ठिकाणी आपण पोहोचलो तिथून पुढे कुठेही जाऊ शकतो. कुठेही समुद्र किनारा मिळाला तर एखादा देश सुद्धा मिळू शकतो. अशी त्याच्यामध्ये आशा निर्माण झाली. नंतर काय झालंय पहा पुढे चालून 1492 मध्ये भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस निघाला आणि हा अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन पोहोचला. पहा, जसा हा पोर्तुगीज खलाशी कोण होता पहिला? बार्थोलोमेव डायस हा निघाला. यानं काय केलं? दक्षिण टोकाला गेला. म्हणजे दक्षिण टोकाला गेल्यामुळे हा कुठं पोहोचला? आफ्रिकेच्या याच्यात जाऊन गुड ऑफ होपला मिळाला. केप ऑफ गुड होपला. याला भारत सापडला का? हा नाही. गेला तिकडे दक्षिण आफ्रिकेला. नाही सर. मग आता याच्या चुका झाल्या हे कळलं. कोणाला कळलं याच्या चुका झाल्याच्या? ख्रिस्तोफर कोलंबसच्या लक्षात आलं किंवा हे दक्षिणेकडे गेलता. कोण गेलता दक्षिणेकडे? बार्थोलोमेव डायस. पण तो भारतात काय पोहोचलाच नाही, तर दुसरीकडेच कुठेतरी पोहोचला, आफ्रिकेला. मग आता आपल्याला जर भारतात जायचं असेल तर आपण काय करू म्हणे? दक्षिणेकडनं जाता आपण काय करू? वेगळ्या मार्गाने जाऊ म्हणे. त्याला कळलं ना की ख्रिस्तोफर कोलंबस हुशार होता थोडासा, त्यानं अभ्यास केला. बार्थोलोमेव डायसचा मार्ग चुकलेला आहे, मग आपण थोडस वेगळ्या बाजूने जाऊया. मग त्यानं काय केलं? पश्चिम दिशेने सुरुवात केली प्रवासाची आणि पश्चिमेकडे जात 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 जहाजातून तो निघाला. आणि काय झालं? हा सुद्धा अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन पोहोचला. याला सुद्धा भारत सापडला का आता? नाही सर. नाही. नाही सर. आणि हा पश्चिमेकडे निघाला बिचारा शोध घेण्यासाठी भारताचा, आणि तो येऊन पोहोचला अमेरिकेच्या खंडावर. मग आता या अमेरिका खंडाचा शोध कोण लावला? क्रिस्टोफर कोलंबस. कोलंबस. कोलंबसनं अमेरिका खंडाचा शोध या ठिकाणी लावला 1492 मध्ये. म्हणजे अमेरिका सापडली त्याला, अजून भारत सापडलेला नाही. आता पुढचा जो काही प्रवासी होता त्यानं काय केलं? या दोघांचाही अभ्यास केला, बार्थोलोमेव डायसचा आणि कोलंबसचा. दोघं ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने न जाता आता हा काय केलाय पहा, हा निघाला थोडासा हुशार होता. हा यानं काय केलंय? 1498 मध्ये वास्को द गामा आला. आता वास्को द गामा हा निघाला बरोबर जसं बार्थोलोमेव डायस दक्षिणेकडे गेला होता तसं हा दक्षिण मार्गाला निघाला. आता त्याला कळलं की पश्चिमेकडे जर गेलं तर अमेरिकेला चाललो, दक्षिणेकडे गेलो तर आफ्रिकेला चाललो. आणि पश्चिमेला आता सुरुवात झाली, दक्षिणेला सुरुवात झाली. पण यानं थोडस वेगळा विचार केला आणि हा काय म्हणला की जर मी दक्षिणेकडे गेलो आणि दक्षिणेकडे जाऊन जर एका टोकाला वेगळा वळण घालून जर काही प्रयत्न करून पाहिला, आता इथं केप ऑफ गुड होपलाच न थांबता काहीतरी मला वेगळं टर्न घेता येते का, तिथं वेगळा मार्ग सुचते का तिथून पुढे जाण्यासाठी, हे शोधत शोधत तो काय केला? निघाला आणि दक्षिण आफ्रिकेला जो आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला आला आणि तिथून त्यानं काय केला? असा वळसा घालून निघाला. वळसा घालून म्हणजे काय केलं? त्यानं कल घेतला एक, आणि कल घेतल्यामुळं काय झालं? भारताच्या इथं आला होता तो, आणि भारताच्या तो पश्चिम किनाऱ्यावर येऊन पोहोचला. पहा, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन तो पोहोचला. पहा, भारताचा आता शोध लागला. कोणाला शोध लागला भारताचा आता? वास्को द गामा. वास्को द गामाला. कोणत्या वर्षी लागला? 1498. 1498 मध्ये हा शोध लागला. आणि या शोधाच्या माध्यमातून तो कुठं पोहोचला? पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात. कालिकत कोणत्या ठिकाणी आहे मग आता सांगा? पश्चिम किनारा आजचा कालिकत किनारा कोणत्या राज्यात आहे? पश्चिमेकडचं राज्य कोणतं राज्य असेल? पश्चिमेकड अरबी समुद्राच्या दरम्यान, पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे की नाही आपला महाराष्ट्राला लागून. मग गोवा. कालिकत कुठं असेल? गोवा आहे का गोव्यामध्ये? नाही सर. हा, मग कुठे आहे? आठवा थोडं, आपण पुढे वळूयात. बरोबर आहे सर. आठवण्याचं थोडं. हा, बरोबर आहे. कालिकत गोवा या गेला. ठिकाणी तो येऊन पोहोचला. गोवा आणि मुंबईच्या दरम्यान हा प्रदेश देण्यात आलेला आहे. पश्चिम किनाऱ्यावर तो आला आता 1498 ला भारतामध्ये. आता मग इथून पुढे काय झालंय पहा, आता भारताचा शोध लागला. पहिल्यांदा आला पोर्तुगीज खलाशी. कोणाला पहिल्यांदा? भारतामध्ये कोणाला पहिल्यांदा? बार्थोलोमेव डायस 1487 ला आला होता, पण त्यांनी केप ऑफ गुड होप या ठिकाणी पोहोचला, परंतु भारताचा शोध त्याने नाही लावला. हा, मग नंतर भारताच्या क्रिस्टोफर कोलंबस. पोर्तुगीज. भारताच्या भूमीवर समुद्र किनाऱ्यावर किंवा भारताच्या भूमीवर पाय ठेवणारा पहिला पोर्तुगीज खलाशी कोण होता मग?
भारतावर. वास्को दी गामा. वास्को द गामा 1498 ला वास्को तो द गामा. आला. कोणत्या बंदरात आला तो? कालिकत बंदरात. या ठिकाणी कालिकत प्रश्न कालिकत निर्माण बंदर. होतो. आपल्याला प्रश्न दिलेला आहे यापूर्वीच्या परीक्षेमध्ये केरळ राज्यात आहे कालिकत. हा त्या ठिकाणी तो येऊन पोहोचला. आता गुजरात गोवा जे काय असेल तुमचं ते थोडंसं आठवा. आता पुढच्या आपण स्लाइड कडे वळूयात. सर यानंतर काय कालिकत झालं कुठे आहे? आठवायचं आता थोड्याशा वेळानंतर तुम्ही सुद्धा आठवा आणि शेवटी नाहीच आठवलं तर मी तुम्हाला सांगतो शेवटी. पण आता मध्ये तुम्ही पुढच्या ज्या काही स्लाइड आहेत आपण त्याच्याकडे वळूयात. कालिकत बंदर एवढं जरी नावात लक्षात ठेवलं तुम्हाला तो समजून जाईल प्रश्न. कालिकत बंदर कोणत्या ठिकाणी आहे असं तुम्हाला प्रश्न येणार नाही. पण वास्को द गामा कोणत्या ठिकाणी येऊन पोहोचला तर तुम्हाला तो प्रश्न 1498 ला कालिकत या बंदरामध्ये येऊन पोहोचला असं तुम्हाला सर- सांगता येईल किंवा उत्तर त्या ठिकाणी सर लिहिता येईल. खलाशी म्हणजे काय? खलाशी 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 म्हणजे जहाजाद्वारे प्रवास करणारा जो व्यक्ती असतो समुद्र मार्गे त्याला खलाशाचं वर्णन त्याला खलाशी असे म्हणतात. म्हणजे जहाजामध्ये प्रवासाला निघालेला व्यक्ती. मग आता पुढे काय झालंय पहा. वैचारिक जे काही क्रांती घडत होती या क्रांतीच्या माध्यमातून आता नवनवे विचार प्रवाह वाहू लागले. नवनव्या आता संशोधनात्मक बाबी समोर येऊ लागल्या होत्या. याच दरम्यान काय झालं युरोपामध्ये प्रबोधन काळात झालेल्या बदलामुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. याच काळात काय झालं वैचारिक क्रांती घडून आली. वैचारिक क्रांती म्हणजे कशाची क्रांती असेल बरं ही? नवीन शोध? वैचारिक क्रांती म्हणजे कशाची क्रांती असेल? लोकांच्या वैचारिक विचारामध्ये बदल झाले. हा लोकांच्या विचारांमध्ये क्रांती घडून आली. विचारांमध्ये बदल घडून आला. क्रांती म्हणजे काय बरं? क्रांती आणि उत्क्रांती हे दोन शब्द महत्वाचे आहेत आपल्याला. क्रांती नवा म्हणजे शोध. काय आणि उत्क्रांती म्हणजे काय? नवा शोध सर. नवा शोध बरोबर आहे. पण क्रांती आणि उत्क्रांतीची व्याख्या काय करता येईल या ठिकाणी आपल्याला? क्रांती आणि उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे काय? उत्क्रांती म्हणजे काय सांगता येईल? नवीन गोष्टींचा शोध लावणे. नवीन गोष्टीचा शोध इथपर्यंत ठीक आहे मॅडम. पण क्रांती आणि उत्क्रांतीची व्याख्या आहे काहीतरी. मग क्रांती आणि उत्क्रांती म्हणजे काय सांगता येईल? क्रांती आणि उत्क्रांतीमध्ये फरक काय आहे नेमका? उत्क्रांती म्हणजे हळूहळू घडून येणारा बदल. उत्क्रांती म्हणजे काय? हळूहळू घडून येणारा बदल ज्याला खूप कालावधी जावा लागतो. जसं मानवी उत्क्रांती, माणसाची उत्क्रांती झाली. एकदमच आज आपण आहोत त्या स्थितीमध्ये माणूस तयार झाला का? हळूहळू होत गेला बदल. हळूहळू माणूस बदल गेला. जसं नवाश्मयुगामध्ये पहिला आपण बदल झाला. अश्मयुगामध्ये कसा होता? आधुनिक मानवाचं स्वरूप काय आहे हे सगळं आपण पाहिलं. मग हा उत्क्रांती म्हणजे हळूहळू घडून येणारा बदल. आणि क्रांती म्हणजे काय मग आता? क्रांती म्हणजे अचानक झालेले बदल किंवा काहीतरी म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये झालेले बदल या बदलांना आपण क्रांती म्हणतो. मग ही क्रांती जी असते ती सहज म्हणजे एका विशिष्ट वेळेमध्ये घडून आलेली असते. पण उत्क्रांती ही काही कालावधीनंतर म्हणजे थोडा वेळ गेल्यानंतर घडून येणारी असते. मग या सर्व बाबी आपण यानुसार पाहिल्या. वैचारिक क्रांती म्हणजे काय? तर आता विचारांची क्रांती झाली. विचारांची क्रांती काय? तर पूर्वीच्या ज्या अंधश्रद्धा अज्ञान या समाजाच्या बाबी होत्या त्यातून आता समाज बाहेर पडू लागला. प्रस्थापित रूढी परंपरा घडणाऱ्या घटना हे सगळं चिकित्सक दृष्टिकोनातून पाहायला चालू लागलं. म्हणजे जसं आपण पाहिलं की कशाचा शोध लागला? मी तुम्हाला म्हटलं छपाई यंत्राचा. छपाई यंत्राच्या शोधामुळे काय झालं? साहित्य निर्मिती झाली. साहित्याचा अभ्यास लोक करू लागले. त्यातून त्यांची विचारांची क्षमता वाढू लागली. विचार प्रगल्भ होऊ लागले. तसंच आता वैचारिक क्रांती काय? जसं मी तुम्हाला म्हटलं की समुद्र पर्यटन आपल्याला निषिद्ध होतं. पण हे ख्रिस्तोफर कोलंबस, वास्को द गामा, त्याच्यानंतर बार्थोलोम्यू डायस आले की नाही समुद्राच्या मार्गानं? आले सर. आलेत. म्हणजे नवीन शोध सुरू झाले. नवनवीन विचार प्रवाह सुरू झाले. नवनवीन मार्ग शोधण्याचे वारे वाहू लागले. हेच वैचारिक क्रांती का? हा ही वैचारिक क्रांती म्हणजे जसं आपण म्हटलो समुद्राच्या पलीकडे जायचं नाही. ही आपली भारतीय संस्कृती होती. आपल्याला सांगितलं होतं की समुद्राच्या पलीकडे जायचंच नाही. आणि जर गेले तर तुम्ही समाजातून बहिष्कृत केले जाल. समाजातून तुम्ही बाहेर पडले जाल. मग ही आपल्याकडची जी वैचारिक क्रांती होती ती आता घडत आहे का? सध्या घडलेली नाही आपल्याकडे आणखी. पण युरोपीय देशामध्ये ही क्रांती घडत होती. आपल्याकडे घडली का? आणखी सुरुवात झाली का याची? नाही. म्हणून या विचारांच्या क्रांतीला, विचारांच्या बदलाला, जे काही वर्तनाला परिवर्तनात्मक रूप मिळू लागलं याला म्हणू लागले वैचारिक क्रांती. आणि ही वैचारिक क्रांती प्रथमतः कुठं घडली? युरोपामध्ये. कुठं घडली? युरोपामध्ये. आणि या युरोपीय क्रांती वैचारिक क्रांतीमुळे काय झालं? वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळाली. वैज्ञानिक संशोधनाला चालना का मिळाली?
जसं छपाई यंत्राचा शोध लागला, जहाजांच्या माध्यमातून प्रवास आला. मग जहाजाचा प्रवास करत असताना त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला असेल की नाही, जर समजा इथून इथपर्यंत जाण्यासाठी वेळ एवढा लागत असेल तर आपण याच्यामध्ये काही बदल करू शकतो का, नवीन काही आधुनिक पद्धती याच्यामध्ये आणू शकतो का प्रवासामध्ये. विचार क्षमता वाढल्या असतील की नाही, हो सर. वाढल्यात. आणि यातून पुढं पुढं जे काही घडत गेलं त्यामधून त्यांना नवनवीन विचारांचं वारं त्यामध्ये वाहू लागलं. आता ही झाली राजकीय, मग वैचारिक क्रांती झाली. आता वैचारिक क्रांती ज्यावेळेस होते त्यावेळेस राजकीय क्रांती सुद्धा घडत असते. ज्या देशामध्ये वैचारिक क्रांतीचा विचार वाढलेला असेल, विचारांची क्षमता वाढलेली असेल, विचारांचा प्रगल्भ वाढलेला असेल, त्यांची वैचारिक क्षमतेमध्ये बदल झालेले असतील, तर त्या देशामध्ये राजकीय क्रांती सुद्धा घडेल की नाही. मग का जुनेच राजकीय जे काही राजे महाराजे यांचे नियम असतील तेच लागू राहतील कायमस्वरूपी. बदल होतील. म्हणजे आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली. कशामुळे, तर वैचारिक क्रांती झाल्यामुळे. मग 18व्या तसेच 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारी घटनांमुळे जो कालखंड घडला त्या कालखंडाला राजकीय क्रांतियुग म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 18व्या व 19व्या शतकात घडलेल्या बदलाच्या जो काही कालखंड आहे याला क्रांतियुग म्हणून ओळखल्या जाऊ लागलं. आता मग या काळामध्ये काय झालंय पहा, इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला, लोकशाही निर्माण झाली. पहा, लोकांचे विचार आले, लोकांची राजेशाही जी काही हुकुमशाही होती पहिलीची ती मोडून लोकशाहीचा विकास घडून आला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाले. कॅबिनेट म्हणजे आता जसं मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाच्या स्वरूपामध्ये सुद्धा काय झाले, बदल घडून येऊ लागले. आणि 1689 ला एक कायदा करण्यात आला आणि त्या कायद्याला नाव दिलं बिल ऑफ राईट्स. या राजाच्या अधिकारावर या कायद्यानं काय झालं, मर्यादा आल्या आणि मर्यादा घालून पार्लमेंटचं सार्वभौमत्व त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आलं. पार्लमेंट म्हणजे ज्याला आपण संसद म्हणतो, मग संसदेचं कायदे या ठिकाणी आता मान्य होऊ लागलं. बिल ऑफ राईट्स 1689. मग या सगळ्या प्रकारानंतर पुढं काय झालंय, सगळं जे काही बदल घडत गेले या बदलाच्या अंतर्गत नवीन नवीन विचार वाहू लागले, नवनवीन क्रांती घडून येऊ लागली. आणि आता काय झालंय पहा, अमेरिकेचा शोध लागलेला होता. अमेरिकेचा शोध कोणी लावला, कोलंबसनं लावला. मग अमेरिका ज्यावेळेस स्वतंत्र झालं, इंग्लंडमध्ये पार्लमेंट अस्तित्वात आली, लोकशाही निर्माण झाली. मग या सर्व बाबींचा आढावा आता अमेरिकेमध्ये सुद्धा पोहोचला असेल. युरोपामध्ये क्रांती घडायली, क्रांतियुग आलं याची जाणीव झाली. मग युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर काय झालं, अमेरिकेमध्ये सुद्धा आता स्वातंत्र्य युद्धाचे विचार करू लागले लोक. म्हणजे आपल्याला सुद्धा काय झालं पाहिजे, स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आपले विचार स्वतंत्र राहिले पाहिजे, आपल्याला स्वतंत्रपणे काम करता आलं पाहिजे. आणि म्हणून मग या अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले. आता युरोपातले देश काय झाले, प्रत्येक देश अमेरिकेकडे वळू लागला. मग साम्राज्यवादी विचारसरणी जी होती, म्हणजे एखाद्या देशाचं त्यावर वर्चस्व असणे. साम्राज्यवाद म्हणजे काय पहा, कोणीही यायचं एखाद्या प्रदेशावर राज्य प्रस्थापित करायचं, याला म्हणायचं साम्राज्यवाद. म्हणजे दुसऱ्या देशातून येऊन काय करायचं, आपलं त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण करायचं. साम्राज्यवादाची सोपी आणि सरळ व्याख्या. मग असं जे काही वर्चस्व त्या अमेरिकेमध्ये निर्माण होऊ लागलं, यामध्ये अनेक वसाहती स्थापन झाल्या. काय झालं, आपल्या अनेक वसाहती स्थापन झाल्या. आता या वसाहती कशासाठी, सुरुवातीला व्यापार करण्यासाठी स्थापन झाल्या. इंग्लंडनं मग काय केलं, उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर ती अशा एकूण 13 वसाहती स्थापन केल्या. एकूण किती वसाहती स्थापन केल्या होत्या इंग्लंडनं, 13. आणि या 13च्या 13 वसाहती काय होत्या, साम्राज्यवादी होत्या. साम्राज्यवादी म्हणजे त्या त्या प्रदेशावर त्यांचं वर्चस्व निर्माण झालेलं होतं. जसं आपण पाहिलं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, आपण सुरुवातीला शिवजन्मापूर्वीचा काळ जो होता त्यामध्ये आपण काय केलं होतं, जहागिरी किंवा वतनदारी पाहिली होती की नाही. मग जहागिरी किंवा वतनदारी म्हणजे काय, तो तेवढा प्रदेश त्यांच्या हक्कामध्ये होता, त्यांच्या अधिकारामध्ये होता. मग तसंच आता या अमेरिकेमध्ये ज्या 13 वसाहती निर्माण झाल्या होत्या, या 13 वसाहतींनी काय केलं होतं, त्या त्या प्रदेशामधला सगळा अधिकार आपल्याकडे ठेवलेला होता. मग या वसाहती विरुद्ध काय केलं इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहती विरोधात युद्ध पुकारले. अमेरिकन वसाहती ज्या होत्या त्यांच्यामध्ये काय झालं, जॉर्ज वॉशिंग्टन हे एक महत्वाचं नाव होतं. जॉर्ज वॉशिंग्टन नाव ऐकलं का कुठे, जॉर्ज वॉशिंग्टन? नाही सर. जॉर्ज वॉशिंग्टन यांनी काय केलं, या सगळ्या वसाहतींविरुद्ध एक नेतृत्व स्वीकारला आणि सैन्य संघटित करून या 13 वसाहतीचा त्यांनी काय केला, प्रतिकार केला, त्यांच्याशी विरोध केला. अखेरीस वसाहतीच्या सैन्याचा विजय झाला. ही घटना अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध म्हणून
ओळखल्या जाते. अमेरिकेला आता मग काय झालं, या वसाहतीपासून संरक्षण मिळालं, वसाहतीपासून स्वातंत्र्य मिळालं. आता जॉर्ज वॉशिंग्टन यांनी केलेल्या नेतृत्वामुळे येथील सैन्याचा विजय झाला, येथील रयतेचा सुद्धा विजय झाला आणि अमेरिकेला स्वतंत्र मिळवण्याच्या मार्गामध्ये ही वाटचाल चालू झाली होती. म्हणून या जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली जी काही लढाई झाली, जी काही सैन्य संघटित करून प्रतिकार केला, याला अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखल्या जाते. यातूनच काय झालं, अमेरिकेची संयुक्त संस्थाने होते ही संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला एक नवा देश अस्तित्वात आला. आता पहा, अमेरिकेचं वैशिष्ट्य काय, इथं जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली प्रतिकार केला, वसाहतीचं साम्राज्य संपुष्टात आलं आणि संसदीय शासन पद्धतीचा पायंडा पाडला गेला. संसदीय लोकशाही या ठिकाणी निर्माण झाली. त्याचबरोबर पहिल्यांदा लिखित राज्यघटना आली. लिखित राज्यघटना का अस्तित्वात, का महत्वाची होती, तर तिथल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी लिखित स्वरूप त्यांनी बाधित केलेलं होतं, बंदिस्त केलेलं होतं. म्हणजे कुठलाही कायदा त्यांनी लिखित स्वरूपात ठेवल्यामुळं कोणाच्याही अधिकारावर, कायद्यावर किंवा इतर स्वरूपामध्ये मर्यादा येणार नाहीत, हे निश्चित झालेलं होतं. यानंतर काय झालंय पहा, असे छोट्या छोट्या वसाहतीचे अनेक युद्ध या ठिकाणी घडून आले. मग झाली रशियन राज्यक्रांतीची सुरुवात, म्हणजे फ्रेंच राज्य, यातून युरोपीय वसाहतवाद वाढत गेला आणि त्यातून फ्रेंच राज्यक्रांती उदयास आली. इसवी सन 1789 मध्ये फ्रान्स मधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाही उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. प्रजासत्ताक म्हणजे रयतेचं राज्य, प्रजेचं राज्य या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. कुणाविरुद्ध नियंत्रित केला प्रदेश हा? फ्रान्स मधील जनतेने केली क्रांती. पहा, फ्रान्स मधील जनतेने ही क्रांती घडवून आणली. अनियंत्रित असे अन्यायकारी राजेशाही सरंजामशाही विरुद्ध हा उठाव होता आणि यातून प्रजासत्ताकाची म्हणजे लोकांच्या अधिकाराची सत्ता स्थापन केली. ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. फ्रेंच राज्यक्रांतीनं काय केलंय, जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली. महत्वाचं आहे. पहा, या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणत्या मूल्यांची देणगी दिली? मग कोणत्या मूल्याची देणगी दिली? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 मूल्य जगाला दिली आहेत. कोणी दिली? ही फ्रेंच राज्यक्रांतीने. फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या शतकात झाली? इसवी सन 1789 मध्ये. आणि ही जी काही क्रांती आहे, आता यानंतर पुढे जाऊन तुम्हाला येता 9वीचा इतिहास ज्यावेळेस तुम्ही अभ्यासणार आहात त्यावेळेस फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती या बाबी तुम्हाला अधिक मोठ्या विस्तृत स्वरूपामध्ये सुद्धा पाहायला मिळतील. मग या संदर्भाने रशियन राज्यक्रांती सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे आणि त्या राज्यक्रांतीशी संबंधित रुसो हा महत्वपूर्ण असणार आहे. मग फ्रेंच राज्यक्रांतीचं महत्व काय, तर जगाला 3 मूल्य दिली त्यांना. कोणती? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आज आपली भारतीय राज्यघटना सुद्धा अभ्यासत असताना पहा, हे 3 मूल्य आपल्याला दिलेली आहेत का? स्वातंत्र्य, समता, बंधुता. हो सर. दिलेली आहेत. मग ही जगाला मिळालेली एक देणगी आहे. कोणाची देणगी आहे ही? फ्रेंचची. फ्रेंच राज्यक्रांतीची. फ्रेंच राज्यक्रांतीची. सर आपलं राज्य फ्रेंचच्या नुसार चालते ना सर? आता आपल्या फ्रेंच राज्याची राज्यघटना ऐका, महत्वाची इथं थोडासा महत्वाचा मुद्दा आहे. आपली राज्यघटना जी तयार केलेली आहे, लिखित राज्यघटना आहे, आपल्या देशाची सर्वात मोठी राज्यघटना आहे. लिहित असताना बाबासाहेबांनी जगाच्या अनेक राज्यघटनांचा अभ्यास केला. जगातील जवळपास 60 देशांच्या घटनांचा त्यांनी काय केलेला होता? अभ्यास केलेला होता. मग या सर्व घटनांचा अभ्यास करून 60 पेक्षा कितीतरी जास्त केले असतील कदाचित, पण आपल्याला थोड्याशा महत्वपूर्ण बाबी त्या ठिकाणी आहेत. मग या जागतिक घटनांचा अभ्यास करताना बाबासाहेबांनी काय केलंय, त्या घटनेमध्ये, त्या जगाच्या घटनेमध्ये जागतिक पातळीवर चांगलं काय काय आहे किंवा त्या देशांमध्ये चांगलं जे आहे, त्या घटनेमध्ये जे चांगलं आहे ते आपल्या देशातल्या लोकांच्या हिताचं आहे का, आपल्या लोकांच्या हिताचं ठरू शकते का, या सर्व बाबींचा आढावा घेतला आणि त्याच्यानंतरच त्या बाबी आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केल्या. त्यांना वाटलं म्हणून त्यांनी समाविष्ट केल्यात का? आता जसं मी म्हणतोय की या फ्रेंच राज्यक्रांतीनं काय केलंय, समता, बंधुता आणि न्याय ही तत्वे दिली. मग समता, बंधुता ही आपल्या देशात महत्वाची होती का? हो सर. होती. बाबासाहेबांना का जाणवलंय ते? कारण देशामध्ये विषमता होती, वर्णव्यवस्था होती, उच्च नीच भेदभाव होते, गरीब श्रीमंत दरी होती. मग या सर्वांना समान पातळीवर आणण्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं,
फ्रेंचची घटना सुद्धा अभ्यासली आणि त्यातून फ्रेंच राज्यक्रांतीची जी तत्वे आहेत, कोणती? समता, बंधुता आणि न्याय, ही तत्वे त्यांनी आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा समाविष्ट केलेली आहेत. अशा अनेक घटनांचा अभ्यास केल्यानंतर घटना आपली परिपूर्ण झाली. केवळ भारताचा फक्त एकच घटनेचा आढावा होता का? नाही, जगातल्या अनेक घटनांमधील महत्वपूर्ण बाबी या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणून आपल्या देशाला जी काही घटना आहे ती इतरांचं म्हणजे पाश्चिमात्यांचं काय म्हणतात त्याला, अवलोकन, पाश्चिमात्यांचं अवलोकन म्हणजे जगाच्या तुलनेत आपण त्यांचं अनुकरण केलेलं आहे, म्हणून याला पाश्चिमात्यांचं अवलोकन असं सुद्धा आपल्याला काही ठिकाणी म्हटलेलं आहे विचारवंतांनी. म्हणून लक्षात घ्या, ज्या घटना आपल्याकडे आलेल्या आहे, जी घटना आपल्याकडे लिखित स्वरूपात सगळ्यात मोठी घटना आहे, संसदीय पद्धतीची जी आपल्याकडे महत्वपूर्ण बाबी आहेत, या सर्व बाबी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. आणि म्हणूनच बाबासाहेबांना ही घटना तयार करत असताना 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढा कालावधी त्या ठिकाणी लाभलेला आहे. म्हणजे सहजासहजी ही घटना तयार झालेली नाही. झाली का सहज असं वाटलं आज आता सुरुवात केली आणि 2-3 महिन्यामध्ये झालं, असं शक्य आहे का? हे नाही. मग या सर्व बाबींचा अभ्यास करून बाबासाहेबांनी या रचना त्यामध्ये समाविष्ट केलेल्या होत्या. मग आता ही झालं वैचारिक क्रांती पाहिली. त्यानंतर आता काय झालंय पहा, औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. औद्योगिक क्रांती का झाली तुम्हाला मी सांगितलं होतं, जसं प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ असेल, छपाई यंत्राचा शोध लागला, मग छपाई यंत्रातून पुस्तकं निर्माण होऊ लागली. मग इतरही काही बाबी अशा घडू शकतात का, या विचाराने 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपमध्ये काय झालंय, औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आले आणि बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागले. पहा, बाष्पशक्ती, बाष्प म्हणजे काय बरं? कोळसा वगैरे, बाष्प, बाष्प म्हणजे काय? कोळशाचं रेल्वे. नाही, कोळशाकडे जाऊ नका आताच. बाष्पशक्ती, बाष्पशक्ती म्हणजे काय? वाफेचं रेल्वे का? वाफ, बाष्प म्हणजे वाफा, वाफेतून जे काही आपण शिकलो ना विज्ञानामध्ये, बाष्पीभवन म्हणजे पाण्याचं डायरेक्ट काय म्हणजे द्रवाचं रूपांतर उष्णतेत आणि त्याचं रूपांतर वाफेत होते, बरोबर? वाफे. मग वाफेत झालेलं रूपांतर त्याला म्हणतो आपण बाष्प. जी काही वाफ आपण थंड करतो तिचं पुन्हा पाण्यात रूपांतर होते, मग ही वाफ म्हणजेच काय? बाष्प. मग वाफेच्या आधारे यंत्रनिर्मिती, यंत्राची जी कामगिरी आहे ती चालू लागली. कुठं चालू लागली? युरोपमध्ये. आणि याच्यातून काय झालं, आता बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागले. मग यंत्राच्या आधारे उत्पादन होत असेल जास्त, तर उत्पादनाचा वेग सुद्धा कमी असेल की जास्त असेल निर्मितीचा? जास्त असेल सर. जास्त असेल. जर माणूस दिवसामध्ये 1 खुर्ची बनवत असेल, समजा उदाहरण धरा, माणूस दिवसभरामध्ये 1 खुर्ची बनवत असेल, तर तेच यंत्राने जर बनवत असेल तर त्याच्यापेक्षा जास्त खुर्च्या सहज बनतील की नाही? हो सर. बनतील. मग हे औद्योगिक क्रांती आता त्या ठिकाणी वाहू लागली. मग ह्या आधुनिक युगाची सुरुवात जी झाली यंत्र उत्पादनाची किंवा इतर औद्योगिक क्षेत्रामध्ये हे जे बदल घडून आले, याला आता आपण म्हणतो औद्योगिक क्रांती. पहा, वैचारिक क्रांती तुम्हाला कळली, राजकीय क्रांती कळली, आता कोणती क्रांती पाहतात आपण? औद्योगिक क्रांती. मग वैचारिक क्रांतीमध्ये कशात बदल घडले होते? विचारांमध्ये. राजकीय क्रांतीमध्ये काय बदल घडला? कोणत्या व्यवस्थेमध्ये बदल घडलेत? राजकीय व्यवस्था. राजकीय व्यवस्थेत बदल घडून लोकशाही प्रस्थापित झाली होती, बरोबर? आणि आता औद्योगिक क्रांतीमध्ये काय झालं? उत्पादनामध्ये वाढ होऊ लागली. उत्पादन हे यंत्राच्या सहाय्याने तयार करू लागले आणि त्यामुळे काय झालं, यंत्रमागाऐवजी हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. म्हणजे जे आपण हाताने काही वस्तू तयार करू लागलो होतो त्या आता यंत्राच्या सहाय्याने तयार होऊ लागल्या. म्हणून काय झालं, आता या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन वाढलं. त्याचबरोबर आता काय झाले पहा, नवनवीन आता वाढलेलं उत्पादन सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचायचंय. मग हे पोहोचवण्यासाठी काय लागेल आता? वाहतूक लागेल, वाहतुकीची साधनं लागतील, बरोबर ना? पहिलं जसं आपण माणसाच्या डोक्यावर नेत होतो किंवा इतर काही प्राणी वापरत होतो, घोडा गाडी, बैलगाडी किंवा गाढवं जे काही वापरत होतो, त्यानुसार आता समुद्रात ह्या वाहनं चालतील का? नाही चालणार. मग आता नवनवीन विचार प्रवाह वाहू लागले. जर समुद्रामध्ये काही अडथळे आले, जसं काही समुद्रामध्ये तुफान आलं, पूर आला, एकदम वादळ आले, काही आलं, असं समजा झालं, समुद्रामध्ये पूर आला म्हणता येणार नाही आपल्याला, नदी नालीला पूर येतो. मग असं जर काही तुफान आलं, समजा सुनामी आली किंवा एखाद्या मोठ्या लाटा आल्या, वादळ आलं, तर मग त्यावेळेस आपला जो काही समजा
व्यापार आहे तो थांबला नाही पाहिजे. म्हणून आता मग काय झालं, रेल्वे मार्गाचा विचार डोक्यामध्ये आला. रेल्वे मार्ग, त्याचनंतर आगबोटी, समुद्रामार्गे जर प्रवास करताना आपल्याला सुरक्षित प्रवास सुद्धा करता आला पाहिजे. आगबोटी म्हणजे यंत्राच्या आधारे चालणारी जहाजं कमी वेळेत पोहोचली पाहिजेत. अमेरिकेतून भारतात, युरोपमधून भारतात वेळेच्या मर्यादेमध्ये, वेळेच्या कमी कालावधीमध्ये ते त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. नाही तर समजा तुम्ही काय केलंय, उत्पादन इथं आता युरोपमध्ये तयार झालंय, 100 पंखे तयार केलेत आणि भारतामध्ये हे पोहोचायचे. मग हे एक एक पंखा जाईल का? नाही, 100 पंखे एकदाच गेले पाहिजेत, एकदाच त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत आणि तिथल्या लोकांना वेळेत ते मिळाले पाहिजेत. असं व्यापाराचा दृष्टिकोन, विचाराचे दृष्टिकोन त्यामध्ये निर्माण होऊ लागले आणि यातून मग यंत्र निर्मिती, वेगवेगळे मार्ग, वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनांचा सुद्धा विचार मानवाच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी युरोपमध्ये येऊ लागला. मग आता आगगाडी असेल, आगबोट असेल, यासारखी कल्पना येऊ लागल्या त्यांचा वापर करण्याबाबत. मग इथे यंत्रयुगाचं निर्मिती चालू झाली. यंत्रयुगानं आपण उत्पन्न चालू केलं. मग यंत्रांचे आता वापर वाढू लागले, यंत्रांचं निर्मितीच्या संकल्पना लोकांच्या वाढत जाऊ लागल्या आणि अशा पद्धतीनं ही औद्योगिक क्रांती आता घडून येऊ लागली. यंत्रामध्ये यंत्रयुग अवतरले. आता हातमाग राहिला का या ठिकाणी? माणसाद्वारे वस्तू निर्मिती राहिली का? नाही सर, मशीनी नाही. मग ही औद्योगिक क्रांती झाली, बदल घडून आले ना. मग बदल घडल्यानंतर आता हा बदल पहिल्यांदा कोणत्या देशामध्ये घडला? इंग्लंड या देशामध्ये. कोणत्या देशाने घडला? इंग्लंड. इंग्लंडमध्ये पहिल्यांदा औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला. पहा, औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कुठे झाला? इंग्लंडमध्ये. म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी, ही ओळ महत्वाची आहे. औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशामध्ये झाला? कोणत्या देशामध्ये झाला मग पहिल्यांदा? इंग्लंड. इंग्लंड. आणि तिथून पुढे ती मग आता अनुकरण करतात लोक. जसं समजा सूर्यवंशी सरनं टाय बूट घालायला सुरुवात केली देशामध्ये, मग आजूबाजूचे लोक त्याच्यावरती काही टीका करतील, काही त्याचं अनुकरण करतील. बरोबर ना? एकसारखेच असतील का सर्वजण? नाही सर. नाही. सूर्यवंशी सर सुरुवातीला साध्या पोशाखामध्ये असायचे, मस्त खादीचा एक खादीचा शर्ट आणि पॅन्ट वापरायची. पण आता काय झालंय, मस्त ते बदल करून टाय बूट घालू लागले. टाय बूट सूट असं वापरून मस्त थोडस फॅशनेबल राहू लागले. मग सर्वजण काय करतील? स्तुती करतील का माझी? नाही. काही जण काय करतील, त्याच्यावरती टीका सुद्धा करतील. मग असंच क्रांतीचं वारं वाहत असताना काही देशांमधून टीका होऊ लागली, काही देशांमधून त्यावरती स्तुती सुमनं उधळल्या जाऊ लागली. मग ज्या देशांनी स्तुती सुमनं उधळले किंवा ज्या देशांना त्याचा हेवा वाटू लागला, ते देश मग त्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतील का ते निर्माण झालं त्याचा तिरस्कार करतील? कोणी वागते, कोणी वागत नाही. कोणी वागणार नाही, हे बरोबर आहे. पण ज्यांनी समजा ते त्यांना आवडलं, ज्यांना आवडलं ते त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न निश्चित करतील की नाही? हो सर, त्यांच्या करतील. पद्धतीने वागणार. मग यामध्ये काय झालं, आता प्रत्येक देश इंग्लंडचं अनुकरण करत करत नवनव्या टप्प्यानं पाश्चात्य जगात ही सगळी औद्योगिक क्रांती पसरू लागली आणि या काळात मग इंग्लंडची औद्योगिक भरभराट झाली. आता पहा, सगळेजण इंग्लंडकडून घ्यायले, इंग्लंडचा व्यापार वाढला, इंग्लंड प्रत्येकाला ती वस्तू पोहोचू लागला. त्या ठिकाणी त्याच्या दळणवळणामध्ये, सुविधेमध्ये सुधारणा झाली, वस्तू निर्मितीमध्ये वेग आला, हातमाग बंद पडू लागला, म्हणजे हातमाग त्या ठिकाणी बंद झाले आणि यंत्रावरती निर्मिती होऊ लागली. मग ही इंग्लंडची जी क्रांती झाली, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची झाली, त्यामुळे इंग्लंडची भरभराट झाली. काय भरभराट होण्याचं कारण काय? वस्तूचा निर्मितीचा वेग वाढला, वेळेत त्याची दळणवळण वाढली आणि येणारं उत्पन्न सुद्धा त्या मानाने वाढायला सुरुवात झाली. म्हणून या सगळ्या बाबी त्या ठिकाणी घडून आल्या आणि मग इंग्लंडचं वर्णन जगाचा कारखाना असं केलं जाऊ लागलं. जगाचा कारखाना. पहा, जगाचा कारखाना असे कोणाचे वर्णन केले जाते किंवा कोणाचे वर्णन केले जाऊ लागले? कोणाचं वर्णन केलं मग जगाचा कारखाना म्हणून? इंग्लंड. इंग्लंडचा. कारण औद्योगिक क्रांतीची सुरुवात पहिल्यांदा कुठं झाली? इंग्लंडमध्येच झाली. आता मला सांगा, ज्याच्याकडे सुरुवात झालेली असेल त्याचं उत्पन्न जास्त असेल का नव्याने सुरुवात होणाऱ्याची जास्त असेल? बरं, जे अगोदरपासून आहे त्याचं जास्त असेल. जे अगोदरपासून आहे त्याचं जास्त झालेलं असेल. मग हे सगळं घडत असताना आता काय झालंय, भांडवलशाहीचा उदय झाला. भांडवलशाही म्हणजे काय बरं? पैसा गुंतवणे. भांडवल म्हणजे पैसा गुंतवणे, वस्तू गुंतवणे, वस्तूचा वापर करणे, वस्तू भाडे तत्वावर देणे, अशा काही घटना यामध्ये घडू लागल्या. मग आता सर्वात जास्त भांडवल या काळामध्ये कोणाकडे असेल?
इंग्लंड या युरोपमध्ये. देशाकडे. पर्यायानंच इंग्लंडकडे असेल. मग इंग्लंड काय करू लागला, जगाला वस्तू पुरवतो लागलाच, वस्तूचा साठा सुद्धा पुरवू लागला. पण ज्या देशानं मागणी केली की आमच्याकडे सुद्धा असा कारखाना निर्माण करायचा आहे, आमच्याकडे सुद्धा असं कारखाना आला तर आमच्याकडे वस्तू उत्पादन वाढेल आणि आमचा विकास होईल, मग आम्हाला वस्तू निर्मितीसाठी मदत करता का? अनेक देश त्या इंग्लंडकडं विनवणी करू लागले. मग विनवणी केल्यानंतर किंवा त्यांचं काही वेळेस काय वाटलं इंग्लंडला स्वतः, की आपण जर त्या देशामध्ये वाहतूक न करता, जसं आपण मेक इन इंडिया आणलंय, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया आणलंय, काय आहेत या संकल्पना मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया? काय आहेत बरं संकल्पना या? भारताच्या स्वदेशी मेड, स्वदेशी तयार केलेली वस्तू. म्हणजे इतर देशाच्या कंपन्यांनी काय करायचं, इथंच येऊन तयार करायचं. त्यामध्ये भारतीयांचा सुद्धा वाटा असेल आणि तुम्ही सुद्धा तुमचं उत्पादन घेऊन यायचं, तुमचं भांडवल घेऊन यायचं इथं. पण पहिलं जसं आपण चायनाहून मोबाईल मागवणे, इंग्लंडवरून काहीतरी वस्तू मागवणे, असं नाही. तर काय करा आता, आम्ही तुमच्याकडून मागवणार नाही, तर आम्ही तुमच्या उद्योगधंद्याला इथंच प्राधान्य देतो, तुमच्या सोयी सवलती पुरवतो आणि इथंच तयार करा. मग इथंच तयार केल्यामुळं काय होईल बरं, आता सांगा बरं? मेड इन इंडिया. इथंच तयार जर वस्तू होत असतील तर काय होईल, इथंच एखादा कारखाना निर्माण झाला तर काय होईल, त्यातून मेड इन इंडिया होईल सर. मेड इन इंडिया होईल. हो ठीक आहे, पण कारखाना जर इथं तयार झाला तर काय होईल? आयातीचा खर्च जाण्या आयातीचा येण्याचा खर्च वाचेल. वाचेल, वाचेल, जाण्याचा पैसा आपल्याकडेच गुंतून राहतो, परदेशात आपला पैसा जाणार नाही. परदेशामध्ये सुद्धा रोजगार आपला किंवा आपल्या वस्तू जाणार आहेत. रोजगार त्या निर्मिती होईल सर. सगळ्यात महत्वाचं काय परदेशात आपल्या होईल, वस्तू जाणार नाही. सगळ्यात महत्वाचं यातून काय होईल, रोजगार निर्मिती होईल. ही बाब महत्वाची आहे. कारण आपल्या इथं जर कारखाना निर्माण झाला तर आपल्या इथल्या नागरिकांना, आपल्या इथल्या तरुणांना सुद्धा त्याच्यामध्ये, ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतील की नाही? कंपनी जर समजा एक कंपनी आहे, इंग्लंडनं कंपनी या ठिकाणी आता आणली, मग त्या कंपनीला लागणारं सर्व मनुष्यबळ इंग्लंड तिथूनच घेऊन येईल का पहिल्यासारखं? नाही सर. कंपनी इंग्लंडमध्ये नाही. नेईल. ते इथल्या लोकांचं ज्ञान पाहिजे, इथल्या लोकांना त्यांना वाटलं तर ते इंग्लंडमध्ये सुद्धा घेऊन जाईल. पण इथं कंपनी चालवण्यासाठी जे लायक लोक आहेत, लायबल आहेत, पात्र आहेत, त्यांना इथंच ते काम देईल ना. हो सर. म्हणजे इंग्लंडमधून त्याला मनुष्यबळाची आयात करायची गरज पडणार का इथं? नाही. पर्यायानं आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी रोजगार मिळेल. मग असं सर्व जे काही होतं, मग यातून भांडवलशाहीचा उदय झाला. आणि आता काय झालंय पहा, नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशिया देशामधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशाशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. मात्र एकट्या व्यापारात जहाजातून माल परदेशी पाठवणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे काय झालं, आता अनेक व्यापारी एकत्र येऊ लागले आणि त्यांनी काय केलं, एकत्र येऊन व्यवसाय सुरू केला. म्हणजे प्रत्येकाचं भांडवल कमी होतं, प्रत्येकाकडं पैसा कमी होता, प्रत्येकाकडच्या सुविधा कमी होत्या. मग आता मला सांगा, जसं तुमच्याकडं आज काय, तुमचा उद्देश काय आहे आज हा क्लास जॉईन करण्याचा? टीएटी पास होणं. पास होणे. टीटी पास होणं. रोजगार मिळणं. हा, टीटी पास होणं, नोकरी टिकवणं, नोकरी मिळवणं, अनेक असेल त्याच्यामध्ये. मग आता हा तुमचा हेतू. त्यानंतर मला सांगा, तुम्ही हा क्लास निशुल्क जॉईन केला का? पैसे देऊन. पैसे देऊन केलेत. मग हा क्लास चालवण्यासाठी पैसे आमच्याकडे दिलेत तुम्ही, किंवा आम्ही तुम्हाला त्याच्यातून ज्ञान देत आहोत. मग आम्हाला सुद्धा हा प्लॅटफॉर्म उपलब्ध होण्यासाठी काही खर्च आला असेल की नाही? हो सर. म्हणजे तुम्ही आम्हाला पैसे पाठवले, समजा तुम्ही सूर्यवंशी सरांना, विशाल सरांना पैसे पाठवलेत, म्हणजे मी डायरेक्ट तुम्हाला फोन करून, हा आज बरड मॅडमला शिकवतोय, उद्या गोली मॅडमला शिकवतोय, परवा कारभारी सरांना शिकवतोय, फोन लावून सर असं असं आहे का? शक्य आहे का हे प्रत्येकाला वैयक्तिक शिकवणं? नाही सर, एकच नाही. क्लास. मग तुम्हाला आणि आम्हाला जोडण्याचा एक जो काही मधला मार्ग आहे, जो प्लॅटफॉर्म आहे, तो कोणता आहे? क्लासला माध्यम. जॉईन. क्लास कशावरती जॉईन आपण करून जॉईन करत आहोत? तय्यब सर. एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, जसं झूम म्हणतो आपण याला, बरोबर ना? हो. मग या प्लॅटफॉर्मवर सुद्धा काय होतंय, ही प्लॅटफॉर्मची जी काही व्यवस्था आहे, ही प्लॅटफॉर्मची व्यवस्था आपल्या दोघांमधलं अंतर्गत संवाद असेल, अंतर्गत देवाणघेवाण असेल विचारांची, साहित्याची, जी आपल्यातून घडून येत आहे. मग या प्लॅटफॉर्मला सुद्धा आम्हाला काही तुमच्याकडून आलेल्या पैशातला काही भाग यांना द्यावा लागत असेल का नाही? हो सर. द्यावा लागतो. त्याचबरोबर आता हा प्लॅटफॉर्म निवड घेतला, मग हे चालवण्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे? तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहता, मी माझ्या मोबाईलवरून शिकवत आहे.
किंवा तुमच्याकडे पीसी असेल, माझ्याकडे पीसी असेल, यांना जोडण्याचं काम कोण करतंय आता मग? हे रिचार्ज करतो सर. रिचार्ज करता इंटरनेट आहे. म्हणजे एकाच घटकावर किती जणांचं सोर्सेस आहेत पहा. हा प्लॅटफॉर्म चालतोय, आमचंही चालतंय, तुमचंही चालतंय. इंटरनेटच्या माध्यमातून रिचार्ज करतोय म्हणजे कंपनीवाल्यांचं सुद्धा यातून फावल्या जात आहे. बरोबर. सगळ्यांचं धागेदोरी या माध्यमातून आपण जोडलेली आहे. म्हणजे केवळ ब्रेनी बॅजर्स हा एक प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला म्हणजे तुम्ही शिकायले असं शक्य आहे का? नाही. त्यासाठी झूम मीट घेतलं, नेटवर्क घेतलं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या अध्यापकांची नियुक्ती केली, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जॉईन करावं लागलं. अशा सगळ्या घटना घडल्या आणि यातून आपण हे ज्ञानदानाचं काम करत आहोत. बरोबर आहे. मग व्यापारामध्ये सुद्धा आता असे नवनवे प्रवाह येऊ लागले की ज्याच्याकडे एकच गोष्ट आहे त्याला दुसरी गोष्ट द्यायची. मग जे समजा माझ्याकडे वस्तू निर्मिती होत असेल पण माझ्याकडे वाहतुकीची सुविधा नाही, मग मी वाहतुकीवाल्यासोबत काय केलंय, एक मित्रत्वाचा करार केलाय, त्याच्यासोबत भांडवलाचा करार केलाय की तू माझं उत्पन्न पोहोचव, मी तुला भांडवलाचं काहीतरी ठराविक हिस्सा वाहतूक करण्यासाठी त्या ठिकाणी देतो. मग अशा अनेक बाबी होऊन आता काय झालंय, भांडवलशाहीचा उदय या ठिकाणी येऊ लागला. अनेक कंपन्या आपापली गुंतवणूक त्या ठिकाणी करू लागल्या आणि या गुंतवणुकीतून वेगवेगळ्या भांडवल व्यवस्था निर्माण झाल्या. भांडवल निर्माण झालं म्हणजे काय झालं, वस्तू वाहतुकीचा, वस्तू निर्मितीचा, उत्पन्नाचा आणि विक्रीचा अशा सर्व बाबींचा आढावा त्या ठिकाणी निर्माण झाला. मग मिळणारं जे काही खर्च असेल, मिळणारं जे काही उत्पन्न असेल, हे प्रत्येकांमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक आणि त्याच प्रमाणात नफा या तत्वाला आता प्राधान्य आलं. आणि या प्राधान्यातूनच काय झालं, काही देशातील लोकांनी आता पहा, मग वसाहतवाद सुरू झाला. वसाहतवाद म्हणजे काय बरं, तुम्हाला सांगितलं होतं. वसाहतवाद म्हणजे काय आता सांगितलं की साम्राज्यवाद आलाय. वसाहतवाद म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, की एखाद्या ठिकाणच्या लोकांनी त्याच ठिकाणी जाऊन आपली अधिसत्ता गाजवणं, त्या प्रदेशावर राज्य करणं, त्या प्रदेशावरती सर्वस्व गाजवणं, ही झाली वसाहतवादाची भूमिका. मग वसाहतवाद म्हणजे काय, तर औद्योगिक क्रांती झाल्यानंतर वसाहतवाद म्हणजेच काय, त्या प्रदेशामध्ये वस्तू न नेता तिथंच कारखाना टाकायचा, तिथंच वस्तू विक्री करायची आणि त्या वस्तू विकत असताना आपलं आधिपत्य कायम ठेवायचं, याला म्हणायचं वसाहतवाद. मग या वसाहतवादातून काय झालं, अमेरिकेच्या आपण 13 वसाहती पाहिल्या की ज्या वसाहती अमेरिकेवर राज्य करू लागल्या. मग याच्यातून ज्या जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अमेरिकेची मुक्तता केली, असं हे वसाहतवादाचं स्वरूप आपण पाहिलं. वसाहत म्हणजे लक्षात घ्या, एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजेच वसाहतवाद होय. फक्त आणि फक्त वस्ती करून राहणे. दुसऱ्या देशातल्या लोकांना यायचं आणि त्या आलेल्या ठिकाणी वस्ती करून राहायचं. मग आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाली देशानं काय करायचं, त्या प्रदेशावर राज्य करायचं, राज्य किंवा अधिकार गाजवायचे. म्हणजे ज्याच्याकडे सत्ता आहे, जसं मी तुम्हाला म्हणलं, तलवार घेऊन आले, तराजू घेऊन आले. मग तलवार कशासाठी, तिथं वर्चस्व गाजवण्यासाठी. जर त्याचा उद्योग व्यवसाय काढून टाकत असेल त्याचं संरक्षण करायचं त्याला. मग तलवारीच्या माध्यमातून, किंवा तलवार आणली नाही मुळात त्यांनी, त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रसाठा होता, पण एक सांगण्याची बाब असते की तराजू आणि तलवार घेऊन आले. म्हणजे युद्धाच्या तयारीनं सुद्धा ते आलेले होते की वेळ जर पडली तर आपलं साम्राज्य टिकवण्यासाठी आपल्याला शत्रूशी 2 हात सुद्धा करता आले पाहिजे. मग हे सर्व करत असताना ज्या ज्या प्रदेशावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित झालं त्यातून वसाहतवाद ही संकल्पना आपल्या पुढे निर्माण झालेली आहे. आणि या वसाहतवादी प्रवृत्तीतूनच आता काय झालंय, अनेक वसाहती एकत्र आल्या. अनेक वसाहती एकत्र आल्यानंतर मग आता साम्राज्यवाद आला. पहिल्यांदा वसाहतवाद आला की एक एक वसाहत निर्माण झाली. मग आता याच्यातून पुन्हा अनेक वसाहती निर्माण झाल्यामुळं साम्राज्यवाद या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग साम्राज्यवाद म्हणजे काय, आता पहा, विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. पहा, दिलेली व्याख्या साधी, सरळ, सोपी आहे आणि महत्वपूर्ण आहे. सर्वात महत्वाचं यामध्ये काय पहा, विकसित राष्ट्राने कोण करायचं आहे, विकसित राष्ट्राने कोणावर करायचं आहे, अविकसित राष्ट्रावर काय करायचंय, वर्चस्व प्रस्थापित करायचंय. लक्षात घ्या, 3 बाजू. पहिली बाजू कोणा म्हणजे करणारा कोण आहे, याच्यातलं वर्चस्व करणारा कोण आहे, दुसऱ्या विकसित देशातील राष्ट्र. लोक. विकसित राष्ट्र सर. विकसित राष्ट्र. स्क्रीनवरची व्याख्या पहा. पहिल्यांदा आपल्याला वर्चस्व प्रस्थापित करणारा कोण आहे, मग इथं विकसित दुसऱ्या राष्ट्र. देशातील लोक. विकसित राष्ट्र. राष्ट्र. कोण राष्ट्रावर करायला ते
अविकसित राष्ट्रावर. राष्ट्रांवर. विकसित राष्ट्रावर वर्चस्व प्रस्थापित करायला म्हणजे अधिकार गाजवायला. मग मला सांगा, ज्या वेळेस इंग्रज आपल्या भारतामध्ये आलेले होते आणि नंतर त्यांनी वसाहती स्थापन केल्या, वसाहतवाद वाढवलाय, वर्चस्व आपल्यावर निर्माण केलंय, त्यावेळेस भारत अविकसित होता का विकसित होता बरं? अविकसित होता सर. अविकसित. मग मला सांगा, आता एक वर्णन केलं जातं आपल्याकडं, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती थी बसेरा, ओ भारत देश है मेरा. किंवा भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता म्हणते. तर सोन्याचा धूर, विचार करा, आज आपल्याला सोनं घेऊ नका म्हणायची वेळ आली पंतप्रधानांवर. सोनं खरेदी कमी करा म्हणतात, सोनं घेऊ नका म्हणतात. ज्या देशामध्ये मुळातच सोन्याचा धूर निघत होता. सोन्याचा धूर निघत होता म्हणजे काय असेल बरं त्या ठेवस? प्रचंड सोनं, प्रचंड सोन्याची खाण सोनं. होते. म्हणजे त्याचं आपल्या काम. देशातले लोक जे व्यापार उदीम करायचे, त्यातून वस्तू रूपामध्ये उत्पन्न मिळवायचे, मग ते सोनं नाण्याच्या स्वरूपामध्ये गुंतवणूक करायचे. त्या पैशाचं स्वरूप इतर किंवा इतर बाबीमध्ये गुंतवणूक नव्हती. मग सोनं धातूच्या स्वरूपामध्ये ही गुंतवणूक असायची. म्हणजे आपल्या इथल्या जे काही उत्पन्न इतर ठिकाणी विकल्यानंतर त्यातून सोनं घेऊन यायचे आणि ते सोनं आपल्या देशामध्ये वितळून त्याच्यापासून साठा करणे किंवा इतर बाबी करणे, या सर्व भूमिका त्या ठिकाणी पाळल्या जायच्या. म्हणून म्हणायचे भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता एकेकाळी. आज सोन्याचा धूर, सोन्याचं नाव काढलं की लोकांच्या अंगावर काटे यायला लागलेत. घेऊ का नको? गरीबाला, सर्वसाधारण परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या लोकांना लग्न विवाह प्रसंगी पाहतो आपण, अनेक प्रकारे सोन्याचे दागिने बनवले जातात. मग सोनं घेऊ का नको हा विचार सुद्धा सर्वसाधारण माणसाच्या मनामध्ये आज निर्माण होत आहे. मग अशा ठिकाणी अविकसित राष्ट्र भारत होतं का? त्या ठिकाणी पहा, आर्थिक दृष्ट्या संपन्न असेल की नाही मग भारत? हो सर, होय सर, आत्मा. आर्थिक दृष्ट्या संपन्न. मग इथं का म्हटलंय बरं? साम्राज्यवादाच्या व्याख्येमध्ये जसं सांगितलंय की अविकसित राष्ट्रावरती वर्चस्व स्थापन करायचंय. मग भारत कोणत्या बाबतीत अविकसित होता त्यावेळेस? शिक्षणाच्या बाबतीत. शिक्षणाने अविकसित होता, म्हणजे मागास होता. दुसरं कशानं होता अविकसित? गरिबी होती. हो, गरिबी तर होतीच. आणखी व्यापाराने, इंग्लिश वगैरे नव्हतं. व्यापाराने होता. व्यापाराने का होता मागे? शिकलेले नसल्यामुळे. नाही, शिकलेले नसल्यामुळे असं नाही मॅडम. असं तुम्ही मला सांगा, उद्योगधंदे एखादा नव्हते. व्यक्ती, आजही तुम्ही एखादा व्यक्ती पहा जो अशिक्षित आहे, म्हणजे अडाणी आहे असं समजा आपण, ज्यांनी मुळात शाळा शिकली नाही किंवा 10वी 12वी पर्यंत शाळा शिकली, 4थी 5वी पर्यंत शिकली आणि सोडून दिली, मग तो व्यापार करत नाही का? करतो सर. साधा एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. रस्त्यावरती भेळगाडे किंवा भेळ विक्रेते असतात किंवा खरमुरे विकणारा साधा व्यक्ती असतो एक साधारण, तो सुद्धा व्यापारच आहे ना त्याचा. हो सर. त्याला व्यवसाय आहे, तो त्यातून त्याचा उदरनिर्वाह होतो. मग त्याला तुम्ही शिकलेले नसल्यामुळे व्यवसाय करता येणार नाही किंवा व्यापार करता येणार नाही असं म्हणता येईल का आपल्याला? नाही सर, माझं चुकीचं आहे. नाही म्हणता येणार. मुळात तो जरी त्या व्यापार करत असेल, त्याचा आर्थिक व्यवहार त्याला समजणार नाही, पण तो व्यवसाय तर व्यवस्थित चालू शकायला ना. आर्थिक बाबतीत कोणाची मदत घेईल तो शिकलेला नसल्यामुळं, किंवा ध्येय धोरण ठरवताना इतर लोकांची मदत घेईल. पण जर असं समजा असेल तर त्या ठिकाणी त्याला उपयुक्त काय असेल? व्यवहाराचं ज्ञान महत्वाचं असेल. व्यवहार तो उत्कृष्टरित्या चालू शकतो. म्हणजे वस्तू काय द्यायच्या, लोकांना कसं द्यायचं, हे सर्व काही समजून घेऊ शकतो ना आपण. जसं एक तुम्हाला उदाहरण सांगतो मी. पहा, एक प्रसिद्ध दूरध्वनीवरची मालिका आहे, तारक मेहता का उलटा चष्मा. बऱ्याच जणांना हे नाव ऐकलेलं असेल. यामध्ये एक व्यापारी दाखवलेला आहे गोकुळधाम सोसायटी मधला. कोण आहे तो? भिडे व्यापारी आहे का? भिडे शिक्षक आहे. मार्केटमध्ये व्यापारी म्हणून कोणाचं स्थान दाखवलेलं आहे? जेठालाल आहे सर, जेठालाल. जेठालाल. पहा, जेठालाल. आता जेठालालचं महत्व, तो कमी शिकलेला आहे किंवा त्याचं शिक्षण थोडंसं कमी दाखवलंय, अनपढ म्हणतो आपण त्याला काही काही शब्द सुद्धा कळत नाहीत. इंग्रजी बोलला असेल किंवा एखादा शुद्ध शब्द वापरला असेल, त्याला कळतो का? तो नाही कळत. पण व्यवहारामध्ये तो इतका चतुर दाखवलेला आहे की कुठलाही त्याच्या दुकानामध्ये आलेला ग्राहक जो आहे, तो वस्तू घेतल्याशिवाय तो वापस जाऊ देतो का? नाही सर. नाही जाऊ देत. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी, त्याचबरोबर मोठमोठ्या उद्योगपतींशी तो स्वतः व्यवहार करतो. कुठलाही त्याच्यामध्ये मध्यस्थ न ठेवता पटवून देतो. वस्तूची मार्केटिंग करतो, वस्तूच्या बाबत गॅरंटी देतो. विशेष म्हणजे प्रामाणिकपणा दाखवतो तो आणि त्याचा व्यापार चालवतो. बरोबर ना? त्याचा व्यवसाय चालवतो.
मग इथं शिक्षणाची बाजू आली का तिथं? नाही आली. मग हे जे काही आपल्या देशामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी होतं, बरोबर आहे, पण आपल्या देशातली जी वस्तू निर्मिती होती किंवा उत्पादन निर्मिती होती ती कशावरती होती? हातमागावरती होती, यंत्रांवरती, कपडे. मोठमोठ्या यंत्रांवरती ही निर्मिती होती का? हो सर, आपल्याला कपडे तयार करता येत नव्हते, आपण दुसऱ्या देशातून कपडे घेत होते. चरखे वापरत होतो आपण, किंवा साधी साधी आपल्याकडे म्हणजे मांडद्वारे चालवली जाणारी छोटी छोटी वस्तू, यंत्रे होती, जी जगाच्या तुलनेत मागासलेली होती का विकसित होती? मागासलेली होती सर. मागासलेली होती. म्हणून जे इंग्रजांचं राज्य आपल्या देशावर आलं किंवा इंग्रजांचा जो साम्राज्यवाद आपण 150 वर्ष सहन केला, तो औद्योगिक बाबतीत आपण मागासले असल्यामुळं निर्माण झाला होता. उत्पादन, आता पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या इंग्लंडमध्ये अनेक वस्तू निर्माण झाल्या आणि रेल्वे मार्गात ते येऊ लागले किंवा व्यापार वाढला, मग एकदाच ते 100 वस्तू द्यायले ना, आपल्याला ते 100 वस्तू एकदाच सहजासहजी देणं शक्य होतं का? जसं मी तुम्हाला खुर्चीचं उदाहरण सांगितलं, एक व्यक्ती एक खुर्ची, आणि कारखान्यात एकाच वेळी 100 वस्तू म्हणजे 100 खुर्च्या तयार व्हायला, मग जास्त कोणाची विक्री होईल, जास्त उत्पन्न कोणाचं होईल? ज्याच्याकडे कारखाना आहे त्याचा. म्हणून इंग्रज काय झाला, कारखानदारीचा म्हणजे वर्चस्ववादी देश झाला. औद्योगिक क्रांती पहिल्यांदा इंग्लंडमध्ये घडली, जगाचा कारखाना म्हणून त्याचं वर्णन केलं जाऊ लागलं. असं सर्व असताना भारतामध्ये, मग आता भारतावरती राज्य करताना भारत कसा होता? मग अविकसित राष्ट्र होता. कोण्या दृष्टीनं? औद्योगिक दृष्टीनं, व्यापाराच्या दृष्टीनं होता प्रबळ, पण औद्योगिक क्रांतीच्या दृष्टीनं कसा होता तो? अविकसित राष्ट्र होतं. मग आता इथं काय झालंय पहा, आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्र युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला बळी पडली. पहा, आशिया व आफ्रिका, मग आपण त्याला बळी पडलो म्हणजेच काय झालं? ते लोक आपल्याकडे येऊ लागले, आपण त्यांच्या वस्तूचा स्वीकार केला, त्यांच्याकडून वस्तू घेऊ लागलो, त्या वस्तू कमी किमतीत मिळू लागल्या. आता मला सांगा, चरख्यावर वस्त्र निर्मिती करणारा जर 100 रुपये घेत असेल आणि कारखान्यामध्ये वस्तू निर्माण करणारा 80 रुपये घेत असेल, वस्तू तुम्ही कोणाची खरेदी कराल? तुम्ही ग्राहक आहात. रुपये देत आहे. ग्राहक म्हणून तुम्ही काय पाहसाल? स्वतःचा फायदा पाहणार. मग तुम्ही 100 रुपयाची वस्तू मिळत आहे आणि एक 80 रुपयाची मिळत आहे, तीच वस्तू आहे, मग तुम्ही 100 रुपयाची वस्तू घेणार का 80 रुपयाची घेणार? 80 रुपये. तीच वस्तू आहे 80 रुपयाची. पण आता काय झालंय, जो हातमागावर काम करतोय त्याला ती वस्तू 80 रुपयाला देणं शक्यच नाही. म्हणजे काय झालंय, त्याला तो यंत्राचा खर्च, त्याच्या हातमागाचा खर्च, इतर काही वस्तूंचा खर्च, वाहतुकीचा खर्च, हे 80 रुपयात त्याला परवडणार नाही. तो 100च्या खाली वस्तू देऊ शकत नाही. मग त्याचं नुकसान होईल का फायदा होईल? या ठिकाणी नुकसान होईल. नुकसान होईल. म्हणून भांडवलशाहीमध्ये काय झालंय पहा, भांडवलशाही महत्वाची का ठरत आहे? आता तुम्हाला वाटेल थोडंसं हे जड जात असेल किंवा पुन्हा पुन्हा सर तिथंच काय येत हे वाटत असेल, कारण इथून पुढे आपल्याला भांडवलशाहीचाच अभ्यास करायचा, आपल्याकडे आलेल्या त्या 150 वर्षाचा अभ्यास करायचा, इंग्रजांच्या लढ्याचा. मग इथं हे झाल्यानंतर सगळं कारस्थानं झाले, जी भांडवलशाही उदयास आली ती सगळी आपण पाहिली. मग भांडवलशाहीच्या उदयामुळे साम्राज्यवादी वसाहती निर्माण होऊ लागल्या आणि आता याला आफ्रिका व आशिया खंडातले देश जे आहेत हे काय झालेत? बळी पडू लागलेत. मग बळी पडल्यामुळे काय झालंय, आता या सर्व व्यवस्थेचा फायदा कोणी घेतला? इंग्लंडने घेतला. आणि आता इंग्लंड अनेक देशांमध्ये ह्या सर्व बाजू त्याच्या मांडू लागले, वस्तू तिथं घेऊन विकू लागले. आता काय झालंय, मग वस्तू विकत असतानाच काय केलंय पहा, भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा जो काही साम्राज्यवाद आहे तो काय होता तो समजून घेऊया. भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा झाली. पहा, युरोपच्या देशामध्ये अनेकांकडे ही यंत्र निर्मिती झाली, जसं भांडवलशाही झाली म्हणलं होतं देश तुम्हाला, हा युरोपमध्ये भरपूर प्रमाणात झाली. मग यांच्यामध्ये काय झाली? स्पर्धा निर्माण झाली. स्पर्धा कशा संबंधी? आता मला एक सांगा, ही टीईटीची परीक्षा तुम्ही पास करणार आहात. टीईटीची परीक्षा फक्त पात्रता परीक्षा आहे. कोणती परीक्षा आहे ही? पात्रता. पण आता तुम्हाला शिक्षक व्हायचंय. आता काय करायचं? तुम्हाला शिक्षक व्हायचंय आणि TIT, जिला आपण अभियोग्यता चाचणी म्हणतो, ही चाचणी द्यायची. मग तुम्ही केवळ पात्रता गुणावर निवड, तुमची शिक्षक म्हणून निवड होईल का या ठिकाणी? या TIT मध्ये नाही होणार. मग इथं तुम्हाला काय करावं लागतील? जास्तीत जास्त गुण ज्याला असतील त्याची निवड काय होईल? शिक्षण सेवक म्हणून किंवा शिक्षक म्हणून त्या ठिकाणी त्याची नेमणूक होईल, बरोबर ना?
पण मग ही जास्त मार्क घेण्याची स्पर्धा कशामुळे निर्माण झाली? या परीक्षेमुळं, या नोकरीमुळं. मग ही जगाच्या तुलनेत आता कशाची स्पर्धा चालू झाली? उत्पन्न पोहोचवण्याची, वस्तू पोहोचवण्याची, औद्योगिक उत्पादन वाढवण्याची स्पर्धा निर्माण झाली. आणि ही स्पर्धा कशी होती? अटीतटीची. अटीतटीची म्हणजे अंतिम लढाईमध्ये आलेली होती. स्वरूप त्यांचं बिकट झालेलं होतं. मग या दरम्यान इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. पहा, आता प्रश्न निर्माण होतो, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतात केव्हा झाली? कधी झाली मग ही? इसवी सन 1600 मध्ये. आता या कंपनीला जी काही स्थापना करताना काल सरांनी सांगितल्याप्रमाणे जहांगीर बादशहाकडून, जहांगीर उर्फ शहाजहान त्याच्याकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन करण्यात आली, वखार स्थापन केली गेली. म्हणजे पहिल्यांदा हात जोडून पाया पडून विनंती केली त्यानं इंग्रजांनी की जहांगीर बादशाहकडे, राजे साहब, सुल्तान जी, हमें आपके देश में व्यापार करना है, हमें कुछ तो भी मोहलत दीजिए, कुछ तो भी परवाना दीजिए. मग असा हात जोडून विनवणी केल्यानंतर, आता हिंदी भाषेत मी बोलत असेल पण हिंदी भाषा त्यांना येत असेल नसेल माहित नाही, पण इंग्रज एवढे चतुर होते, त्यांनी त्यांना उपयुक्त जे बाजू असेल ते त्यांनी इथं शिकण्याचा प्रयत्न केला, इथं त्यांनी तो मिळवण्याचा प्रयत्न केला. मग आपल्या देशामध्ये सर्वात महत्वाची बाजू होती इंग्रजांच्या दृष्टीनं त्यांनी बादशहाकडे परवानगी मागितली आणि परवानगीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की आम्ही इथं सुरतमध्ये वखार स्थापन करत आहोत, त्यासाठी आम्हाला परवानगी द्या. सुरत कोणत्या राज्यात आलं? सुरत मध्य प्रदेश. गुजरात मध्ये आहे ना सुरत. कोणत्या राज्यामध्ये आहे? माहित नाही. काय आहे? बहुत खूप सुरत हे गाणं आहे त्याच्या नाव, त्या शहराच्या नावाने, बहुत खूप सुरत हे. गुजरात या राज्यामध्ये सुरत ही सर्वात मोठी व्यापारपेठ होती. औरंगजेबाच्या काळामध्ये, शहाजहान बादशाहच्या काळामध्ये सुद्धा ही भरभराटीस आलेली व्यापारपेठ होती. सर्वात मोठं मार्केट होतं त्या ठिकाणी ज्या इंग्रज म्हणजे सुलतान काळातलं. म्हणून सुरत हे महत्वाचं आहे आणि म्हणून त्या सुरतचं वर्णन बहुत खूप सुरत हे असं त्याचं वर्णन सुद्धा केलेलं गाण्याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. मग ही वखार सुरतेला स्थापन केली. कोणी स्थापन केली? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रजांनी. परवानगी कोणाची घेतली त्यावेळेस? बादशाह कोण होता? जहांगीर किंवा जहांगीर बादशाह होता त्यावेळेस. जहांगीर शहाजहान जो असेल तो. मग या जहांगीरच्या काळामध्ये ही सुरत येथे पहिली वखार स्थापन केली. प्रश्न येतो, इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे स्थापन केली? कुठे केली मग ही? सुरत येथे. सुरत या ठिकाणी. आणि इथून पुढे आता भारताशी व्यापार कंपनी मार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत होता. म्हणजे आता काय झालं, पहिल्यांदा कंपनी आली भारतात. कोणती कंपनी स्थापन केली मग यांनी 1600 मध्ये? ईस्टर्न इंडिया कंपनी. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आणि या कंपनीच्या माध्यमातून भारतातला व्यापार आता कोणासोबत होऊ लागला मग? इंग्लंडशी होऊ लागला. इंग्लंड या देशाशी होऊ लागला. मग आता मला सांगा, इंग्लंडशी हा व्यापार सुरू झाल्यानंतर सुरुवातीला जरी तेवढा ओढा नसेल, पण इंग्रजांनी मार्केटिंग असेल, त्यांची व्यवहार नीती असेल, त्यांची व्यापार नीती जी असेल ती त्यांनी सोडलेली नाही. त्यांनी ती पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. मग इथल्या मार्केटमध्ये किंवा इथल्या व्यापारपेठेमध्ये टिकून ठेवण्यासाठी किंवा टिकण्यासाठी सुरुवातीला मला सांगा, त्यांनी त्यांच्या उत्पादनाचे दाम हे महाग ठेवले असतील की स्वस्त ठेवले असतील? स्वस्त ठेवले असेल सर. स्वस्तच ठेवले असतील. आणि त्यातूनच या व्यापार धोरणाचा त्यांनी अवलंब केलेला होता. मग आता जो काही आपण भांडवलशाहीचा जो साम्राज्यवाद पाहत आहे भारतावरचा, यामध्ये आता जी तुमच्या समोर स्क्रीनवर आहे त्यामध्ये महत्वाचं काय काय पहा की तुमची जी पहिली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इसवी सन 1600 मध्ये झाली. पहिली ज्या वखार स्थापन झाली ती कुठे झाली होती? सुरत या ठिकाणी. परवानगी कोणी दिली होती? जहांगीर या बादशहाने. एवढ्या बाबी या दृष्टीनं महत्वाच्या आहेत. आता खऱ्या अर्थानं काय झालंय, भारतामध्ये कोणाचं आगमन झालं? इंग्रजांचं या ठिकाणी मूळ आगमन झालंय. म्हणजे प्रामुख्यानं आता इंग्रज भारतामध्ये आले.
मग आता इंग्रज जसं व्यापार करू लागले, आता इंग्रज व्यापार करायला इतर देशाला काय होईल बरं? इतर देश सुद्धा आता भारताचं अनुकरण करतील की नाही, भारताकडे जाण्याचा शोध विचार करतील की नाही? हो सर. आता इतर देश इंग्लंडची जी यायला कंपनी जी आहे ती भारतात मस्त व्यापार करायली, एकटीच कंपनी आहे. काय झालं, एकटीच आली इंग्रज, सुरतला वखार स्थापन केली आणि भरपूर व्यापार चालू झाला त्यांचा. मग आता एखादा व्यापारातून जर जास्त पैसा कमवत असेल, समजा तुम्ही तुमचे दुकान असेल आणि तुम्ही काय केलंय पहा, जर तय्यब सरांनी टाकलेलं एखादा किराणा दुकान असेल आणि ते किराणा दुकान खूप माल विकायला, सरांचा भरपूर नफा व्हायला, आणि माझ्या मनामध्ये विचार आला, सरचं दुकान बसवा लागते गाडी. काय विचार आला माझ्या मनामध्ये, सरचं दुकान बसलं पाहिजे, सरांसोबत आपली स्पर्धा झाली पाहिजे, आपलं तिथं काय झालं पाहिजे, मार्केटिंग झाली पाहिजे, आपलं उत्पन्न त्या ठिकाणी विकल्या गेलं पाहिजे. मग सरांना एकट्यानाच मी व्यापार करू देईल का त्या ठिकाणी? नाही, इथं स्पर्धक निर्माण होते. मग मी सुद्धा माझं दुकान त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि मी गेलो बादशाहकडे, बादशाहला म्हणलं मलाही परवानगी पाहिजे, मला दुकान टाकायचं, तुम्ही काय, तुम्हाला त्याच्या बदल्यात काय टॅक्स घ्यायचा, काय घ्यायचं ते घ्या आणि मला परवानगी द्या. मग आता तो राजा होता इंग्रज, जो शहाजहान किंवा जहांगीर, तो काय म्हटला, त्याच्याकडूनही आपल्याला फायदा व्हायला, याच्याकडूनही आपल्याला फायदा व्हायला, आपल्या राज्याला आपोआप फायदा व्हायला. मग सवलत दिली आणि टॅक्स मुक्त काय केलं, काही समजा काही ठिकाणी थोडेफार कर वसूल करून परवानगी दिली. मग आता असं करत करत काय झालं, तय्यब सरांचं एक दुकान आणि माझं एक दुकान, आता किती दुकानं झाली? 2 दुकानं झाले सर. 2 झाले. अजून आले मग दुसरे अजून. आता या सगळ्या करत असताना बरड मॅडमला प्रश्न पडला, अरे बापरे, म्हणे याचे दुकानं लई चालले, आपले दुकान तिथं काहीतरी मांडलं पाहिजे. मग त्यांनी दुकान टाकलं, पुढच्या एखाद्या सरांनी टाकलं, असं करत करत व्यापारामध्ये काय झाले, आता विक्रेते जास्त झालेत. काय झालंय, स्पर्धक वाढले. म्हणजे पर्सेंट वाढले आणि विक्रेते वाढत आहेत. एकच मिनिट, सरांकडून काहीतरी सूचना येतात आपल्याला. अशा पद्धतीने जी काही व्यवसायांचं जे काही मार्गक्रमण होतं ते आता वाढू लागलं आणि त्याच्यामुळे काय झालं, वेगवेगळ्या दुकानदारांमध्ये, वेगवेगळ्या भांडवलशाहांमध्ये आता संघर्ष निर्माण होऊ लागले. मग हे संघर्ष निर्माण होत असतानाच काय झालंय, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये पहिला संघर्ष घडून आला. भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच यांचे एकमेकांशी प्रतिस्पर्धा झाली. आता फ्रेंचचे लोक भारतात आले, इंग्रजही व्यापार करू लागले. मग दोघांच्या व्यापारामध्ये कुणाचा जास्त होते, कुणाचा कमी होते, अशा ठिकाणी आता निर्माण परिस्थिती झालेली आहे. आणि याच्यातून काय झालं, या स्पर्धेमुळं इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्ध झाली आणि ही युद्ध कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. 3ऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला. त्यामुळं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात आता प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. पहा, मग हे सगळं झालं. मी तुम्हाला म्हणलं तलवार त्याने आणली होती सोबत, तलवार म्हणजे युद्धनीती सोबत आणली होती आणि फ्रेंचांना या 3 कर्नाटक युद्धामध्ये काय केलंय, इंग्रजांनी पराभूत करून टाकलंय. म्हणजे स्पर्धक नष्ट करून टाकला. स्पर्धक ठेवला का त्यांनी? नाही सर. स्पर्धक ठेवला नाही म्हणजे काय झालं, आता मक्तेदारी निर्माण झाली आणि अशा पद्धतीनं आता इंग्रजाचं जे काही भारतामधलं भांडवलशाही होती, भारतामधला जो व्यापार उदीम होता तो एक हाती झाला आणि एक हाती झाल्यामुळं पुढे आता याचे जे काही परिणाम आपल्याला भोगावे लागणार होते किंवा या एक हाती कारभारामुळे एक हाती भांडवलशाहीमुळे आपल्याला कुठल्या परिणामांना सामोरे जावं लागणार होतं, हे आपण आता पुढे पाहणार आहोत पुढच्या तासिकेमध्ये. यानंतर तुमची इंग्रजी विषयाची तासिका जी आहे ती तासिका होणार आहे. तासिकेसाठी आपले जे काही तज्ञ मार्गदर्शक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्यासाठी आलेले आहेत. आत्ताच्या या इतिहास विषयाच्या